हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची पुन्हा बैठक होण्याची शक्यता। जागा वाटपावर अंतिम चर्चा होणार, सूत्रांची माहिती। तर आज उमेदवारांची यादी येण्याचीही शक्यता। अजित पवारांची देवगिरी बंगल्यावरती महत्त्वाची बैठक। लोकसभेच्या 7 जागांसाठी आम्ही आग्रही, साताऱ्याच्या जागेसाठी ठाम, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। उदयनराजे आणि अमित शहांची भाजप मुख्यालयात रात्री उशिरा बैठक। साताऱ्यातनं उदयनराजेंना उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती, पण चिन्हाबाबत प्रश्नचिन्ह। उदयनराजेंना 3 दिवस दिल्लीत थांबवल्यानं वेदना, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर 5-5 दिवस वेटिंगला ठेवणं हा छत्रपतींच्या गादीचा अपमान, उदयनराजेंनी याचा विचार करावा, राऊतांचा खोचक सल्ला। पवार नावाची झुंडशाही संपवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात 12 एप्रिलला 12 वाजता फॉर्म भरणार। अपक्ष लोकसभा लढवण्यावर शिवतारे ठाम। शरद पवार आणि अजित पवार म्हणजे एक राक्षस तर दुसरा ब्रह्मराक्षस। कपट कारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलं, विजय शिवतारेंचा पवारांवर हल्लाबोल। राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणेंनी घेतली विजय शिवतारेंची भेट। महायुतीचा धर्म पाळा आणि अपक्ष निवडणूक लढू नका, भरणेंची शिवतारेंना विनंती। ठाकरे गटासोबत वंचितची युती तुटली, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मवियासोबत युती झाली तरच वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार, आंबेडकरांकडून स्पष्ट। प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा करणं दुर्दैवी। वंचितला 4 जागांचा प्रस्ताव कायम, ते त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। वंचित आणि ठाकरे गटाची आघाडी होऊ नये म्हणून राऊतांकडून अडथळे, शकुनी मामाची चाल यशस्वी ठरली, नितेश राणेंची राऊतांवर टीका। ठाण्यात गुंडगिरी वाढल्याचं अजित पवार कल्याणमध्ये म्हणाले, अजित पवारांकडून श्रीकांत शिंदेंना पाडण्याचं काम सुरू, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर आरोप। बंजारा समाजाकडून पंकजा मुंडेंची जंगी स्वागत, जेसीबीतनं फुलांची उधळण। लोकसभा लढवायची नव्हती पण मोदींनी स्वतः तिकीट दिलं, पंकजांचं पुन्हा वक्तव्य। गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडेंकडून अभिवादन। देशाला गर्व वाटावा असा विजय मिळवून देण्याची भाऊ म्हणून जबाबदारी, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। देशभरात होळी महोत्सवाची धूम, कोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला। रत्नागिरीच्या गावागावांमध्ये सजल्या ग्रामदेवतेच्या पालख्या। अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावरती इंडिया आघाडी मेगा रॅली काढणार, देशभरातील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार। आयपीएलमध्ये आज 2 लढती होणार, दुपारी राजस्थान विरुद्ध लखनौ सामना रंगणार, तर संध्याकाळी मुंबई आणि गुजरातमध्ये लढत होणार। गुजरातची धुरा यंदा शुभमन गिलच्या हाती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।